शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मागितली भेटीची वेळ. 7 विद्यमान खासदार आणि 4 माजी खासदार घेणार मोदींची भेट. विधिमंडळाचा कालावधी आज संपणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत मुख्यमंत्री शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार. नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता. दिल्लीत बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. एकनाथ शिंदे नाराज. मुख्यमंत्रीपद जवळपास भाजपला निश्चित. सूत्रांची माहिती घेणार की महायुतीच्या सोबतच राहणार याकडे लक्ष. ठाकरेंच्या पाठोपाठ शिंदेंनीही आमदारांकडून लिहून घेतली शपथपत्र. पक्षातील सर्वांनी नियम अटी यांचं पालन केलं पाहिजे असा आशय या प्रतिज्ञापत्रामध्ये असल्याची माहिती. ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी. शिवसेना कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा इतर कुठेही एकत्र जमू नये. एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना आवाहन. समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम उभी आणि पुढेही राहील, शिंदे यांची पोस्ट. विधानसभा निवडणुकीमध्ये 135 मतदारसंघात महायुतीला 50% अधिक मतदान. 85 मतदारसंघामध्ये 50% अधिक मतदान. अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. सकाळपासून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू. काल विजयी उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर आज उद्धव ठाकरे आपल्या पक्षातल्या पराभूत उमेदवारांसोबत बैठक घेणार. मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीमध्ये ठाकरे मार्गदर्शन करणार. शरद पवार पक्षातील पराभूत उमेदवारांची आज बैठक. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पराभवाच्या कारणासंदर्भात चर्चा केली जाणार. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.